वाल्मीकरणला जेलमध्ये मटण दिलं जात असल्याचा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी केलाय। या संदर्भात धनंजय देशमुखांकडे पुरावे असल्याचं धस म्हणाले। वाल्मीकला जेलमध्ये वेळेवर चहा दिला जातो, तसंच कपड्यांची बॅगही जेलमध्ये पुरवली जात असल्याचं धस यांनी म्हटलं आहे। वाल्मीकरणला तुरुंगात अधिकाऱ्यांकडून मटण दिलं जात असल्याचा आरोप धसांनी केलाय। बॅग असते का कुठं आरोपी बरोबर आतमध्ये मोठी लट बॅग घेऊन जात आहेत, कपडे बदलायचे जात आहेत आणि काही वेळा तर त्यांना मटण पुरवल्याचे सुद्धा पुरावे त्या ठिकाणी सापडलेले आहेत। धनंजय मुंडेंची भेट घेतल्यावरून सुरेश धस यांच्यावर आरोप झाले। त्यानंतर पहिल्यांदा सुरेश धस मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला गेले। यावेळी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुरेश धस यांना जाहीर पाठिंबा दिला। आमचा अण्णावर कसला सर्व गावाचा विश्वास आहे, सगळ्या गावाचा विश्वास आहे। अण्णा कोणाला भेटले काय घेतले नाही आम्हाला। हे प्रकरण आमचं शेवट लावेपर्यंत अण्णा आमच्या बरोबर राहतील आणि ह्याच्यात त्यांना जीवतोड प्रयत्न करतील, त्याची आम्हाला अण्णाच्या बाबतीत अपेक्षा आहे। मस्साजोग ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर सुरेश धस यांनी 2 पोलिसांवर गंभीर आरोप केले। आरोपींना फरार करण्यात नितीन बिकडचा हात असल्याचंही सांगितलं। PI महाजन, PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करणं ही एक पहिली मागणी आहे। फरार आरोपी कृष्णा आंधळे हा तात्काळ अटक होणं गरजेचं आहे, कारण हा आंधळे हा फार शातीर आहे। वाशीवरून आरोपी फरार करण्यामध्ये सुद्धा नितीन बिकडचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे। हत्येच्या दिवशी वेगवेगळ्या लोकेशन देऊन महाजन यांनी गावकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केलाय। 15 मिनिटात आले टोल नाक्यावर गेले, पण ज्यावेळेस मोबाईल ट्रेस केले त्यावेळेस त्यांना भीती अशी वाटली की जे गावकरी मोठ्या प्रमाणात आलते केजकडं अण्णाचं अपहरण झालंय म्हणलं, त्यांना भीती अशी वाटली हे गावकरी जे गेले तर त्या आरोपीला मारतील का काय, म्हणून यांनी जे चिंचोली जे टावर ट्रेस झालं होतं ते सांगितलं नाही, इकडची दिशा सांगितली। सुरेश धस यांच्या मस्साजोग दौऱ्याचं सुप्रिया सुळेंनी स्वागत केलंय। अर्थातच मी त्याचं स्वागत करीन। याचं कारण असं की आमच्यासाठी ही लढाई राजकीय नाही, ही एक सामाजिक लढाई आहे। ज्या क्रूर पद्धतीने हत्या झाली आहे, परभणी असेल किंवा बीडमध्ये दोन्ही घटना असतील, त्या तिन्ही कुटुंबांना न्याय मिळावा आणि कृष्णा अंधारे अजूनही फरार आहेत। मग इतके दिवस झाले, एवढं तंत्रज्ञान असताना 72-73 दिवस झाले, ते सापडत कसे नाहीत? मस्साजोग नंतर धस यांनी केज पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली। यावेळी त्यांनी महाजन आणि पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। महाजन आणि पाटील यापैकी महाजन हे स्वतः पोलीस स्टेशनला आले आणि कॉम्प्युटरवरती काहीतरी काम करत बसले आणि केज पोलीस स्टेशनमधले काही लोकांबरोबर ते याच्यामध्ये पण आलेले आहे, CCTV मध्ये सुद्धा गप्पा मारताना।